नाशिक महानगरपालिका तोंडावरती असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि मनसेलाही मोठा धक्का बसलाय। कट्टर भुजबळ समर्थक नगरसेवक शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत प्रवेश करायचं निश्चित केलेलं आहे। नितीन भालेराव आपल्या सोबत आहेत। नितीन, कसे धक्के बसतात राष्ट्रवादी आणि मनसेला नाशिकमध्ये? निश्चितपणे नाशिकमध्ये आता अक्षर जसं महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत, त्यानंतर प्रभागाची रचना जाहीर झालेली आहे, प्रभागाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे विविध पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू झालंय। मात्र याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो मनसेला बसताना दिसतोय। मनसेचे जे माजी सभागृह नेते आणि गटनेते शशिकांत जाधव आहेत, ते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याबरोबर अजून दोघं तिघं मोठे नेते जात असल्याची माहिती त्यांनी दिली। नगरसेविका बेंडकुळे ज्या आहेत त्याही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जात आहेत। त्याच्यानंतर सातपूर परिसरातलं एक मोठं नाव ज्याला म्हणता येईल राजाभाऊ जाधव, हेही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये जात आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का आहे। राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत विद्यमान शिवाजी चुंबळे आणि त्यांच्या पत्नी, हे दोघेही विद्यमान नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे। त्यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर हाती घ्यायचं निश्चित केलंय। थोड्या वेळातच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे। खरं तर हा प्रवेश मागच्या आठवड्यातच होणार होता, परंतु काही नगरसेवक गेले, हे थोडे थांबले, विचार केला आणि आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतलाय। याच्यात शिवसेनेच्या गळ्याला आणखीन एक लागलेला मोठा मासा म्हणजे अशोक सातभाई। नाशिक रोड परिसरात मनसेचे जिवंत ठेवण्याचं काम अशोक सातभाईंनी केलं होतं। अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते। त्यांचं नाव अतिशय चांगलं आहे। शिवसेनेला हा एक मोठा मासा मिळाला असं म्हणता येईल। त्याच्यानंतर भाजपचे जे काँग्रेसच्या नगरसेविका दिनकर पाटील यांच्या पत्नी ज्या आहेत उषाताई पाटील, त्याही भाजपमध्ये जात आहेत। त्या काँग्रेसच्या आहेत, मात्र त्यांचे पती दिनकर पाटील हे भाजपमध्येच होते, त्याच्यामुळे आज ना उद्या त्या जाणारच होत्या। त्यांचाही अखेर प्रवेशाचा आजचा मुहूर्त ठरला गेलेला आहे। त्याच्यामुळे हे इनकमिंग आणि आउटगोईंग या पुढच्या काळातही आपल्याला हे असंच पाहायला मिळणार। मात्र याचा सर्वाधिक फटका आत्ताच्या घडीला तरी मनसे आणि राष्ट्रवादीला बसताना दिसून येतोय। ज्ञानदा, नक्कीच महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। नितीन, धन्यवाद या माहितीबद्दल।